नमस्कार. भक्तिगंधाच्या या नवीन भागात मी आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपणा सर्वांचं श्रद्धास्थान. स्वामी आपल्या अधिक जवळ येतात जेव्हा आपल्याला स्वामींचा मार्ग, स्वामींचं मार्गदर्शन आणि सेवा कशी करावी हे एका योग्य आणि मार्मिक व्यक्तीकडून समजतं. अशाच एक व्यक्ती आज आपणासोबत आहेत, त्या म्हणजे सौ विद्याताई गायकवाड. आधीच्याही भागात ताई आपणासोबत होत्या आणि स्वामींविषयी अनेक प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. अनेक गप्पा त्यांनी आपल्यासोबत मारल्या आणि आजच्याही भागात स्वामींविषयी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. तर ताईंचं आपण खूप खूप मनापासून स्वागत करूयात. नमस्कार ताई. नमस्ते. भक्तिगंधाच्या या नवीन भागात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ताई, आपण मागच्या भागात बोललो होतो, त्यात आपण खूप गोष्टी आपल्या आयुष्यातल्या स्वामींशी निगडीत आम्हाला सांगितल्यात. तर या भागात आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की धुळ्यावरून पुण्यात जेव्हा तुम्ही राहायला आलात त्याच्यानंतरचा स्वामी सेवेचा तुमचा एकंदर प्रवास कसा होता? आपण अगदी मागच्या अनुषंगानेच आपण पुढे जाऊयात आणि त्या पद्धतीनं मी आपल्याशी बोलू इच्छिते. मागे मी सांगितल्याप्रमाणे 2 अनुभव माझे वैयक्तिक अनुभव आपल्याशी शेअर केले, सांगितले. जेव्हा आम्ही पुण्यात परत आलो तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. मी 12वी सायन्सला होते आणि सेवा चालूच होती. स्वामींचं एकदा सुरू झालं की इतकी आवड निर्माण झाली होती की एकही असा दिवस जायचा नाही की त्या दिवशी स्वामींचा जप नाही केला किंवा आपण स्वामी चरित्र वाचलं नाहीये आणि स्वामींपुढे मुजरा नाही केलेला किंवा आपण आरती नाही केली, असं कधी घडलं नाही. आणि या स्वामींची सेवेत खूप खूप रममाण झालो होतो. वय तसंही लहानच होतं तेव्हा, परंतु स्वामी सेवा खूप छान पद्धतीनं सुरू झाली आणि अंगीकृत झाली. त्या दरम्यान आम्ही कोथरूडला राहिला होतो. जवळच भारती विद्यापीठमध्ये कॉलेज होतं आमचं आणि जवळच राहिला होतो. तेव्हाही अनेक प्रकारचे अनुभव, छोटे छोटे मोठे. तेव्हा थोडंसं आकलन व्हायला सुरुवात झाली होती. लहानपणी एवढं सगळं करत नव्हतं, कारण तर स्वामी महाराज काय करतात, कुठल्या रूपात येऊन करतात आणि काहीही करू शकतात त्याची प्रचिती मात्र यायला लागली होती. कारण कसं होतं, थोडंसं समजूतदारपणा यायला लागला होता आणि स्वामींविषयी सेवा तर सुरू होती, परंतु ती सेवा ही अभ्यासू वृत्तीची होती. म्हणजे ती एक वृत्ती तेव्हा एक जगली वृत्ती की आपण स्वामींचे अभ्यासाने स्वामींना आळवूयात किंवा स्वामींचं सेवा असेल, स्वामींचा अनुभव असेल, त्याचा एक डोळसपणे अभ्यास करूया, ही वृत्ती मात्र आमची तेव्हा सुरू झाली होती. तर इथे मी ताई तुम्हाला थोडंसं अडवते आणि मला एक असा प्रश्न पडलाय जो की बहुतांश श्रोत्यांना असेलच की स्वामी सेवा म्हणजे तुम्ही नक्की काय करत होतात, आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या तरुण वयाबद्दल इथे सांगितलं आम्हाला. तर तुमचं किशोर वय किंवा तरुण वयात जेव्हा तुम्ही कॉलेजच्या वयात असाल साधारण, तर तेव्हा तुम्ही करत असलेल्या स्वामी सेवेचा समाजावर काय परिणाम झाला, समाजातून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन्स बघायला मिळाल्या आणि लोकांची तुमच्या प्रतीची वागणूक कशी होती आणि त्यातून तुम्ही स्वामी सेवा कशी करत राहिलात, याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की नक्की. म्हणजे खूप हृदयस्पर्शी आणि खूप मनातला प्रश्न विचारला आणि त्याबद्दल मला सांगायला खूप आवडेल. कारण वय लहान होतं, तरुण वय होतं, 12वी फर्स्ट इयर वगैरे, आणि त्या काळात देवधर्म किंवा देवाचं करायचं. कारण कसं व्हायचं की बाकीच्यांना कळायचं असतं, काही झालं की स्वामींचं नाव तोंडात यायचं. त्यामुळे विचारपूस व्हायची की नेमकं तू स्वामी म्हणजे काय करतेस किंवा काय कसं काय वगैरे. मग आपण जर सांगितलं नाही मी स्वामींची भक्त झालीये, मला स्वामी आवडायला लागलेत, मी स्वामींची थोडी सेवा करते, जप करते, तर एक तर सायन्स स्टुडंट्स आणि हे तर एकदम वेगळं. कारण पूर्वी कसं होतं की एवढ्या लोकांना माहित नव्हतं. एक आपले पारंपरिक कुलाचार, कुलधर्म हे आपल्या घरी दावी वगैरे असं व्हायचे मोठ्या घरी. तसं प्रत्येक घरात फक्त गणपती बाप्पा वगैरे असं एक हे होतं फक्त की गणपती आहे, बाप्पा आहे, त्याची आरती आहे किंवा 10 दिवस गणपती वगैरे बसतात. ह्याच्या पलीकडे असं खूप काही ज्ञान किंवा अभ्यास नव्हता किंवा सेवा कशी करायची, स्वामी कार्ड वगैरे असं काही खूप माहिती नव्हतं.
तर मग आता बट ऑब्विस शाळेमध्ये कॉलेजमध्ये मुली म्हणायचं अगं हे काही वय असतात आणि त्यात वय आहे खेळायचं, बागडायचं, सिनेमा बघायचं किंवा फिरायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझ्या तोंडात दिवसात 10 वेळा तरी स्वामींचं नाव येतं. मग त्यावेळेस की बाबा तुम्ही आता ह्या वेळात कसं काय शक्य, म्हणजे कसं करतेस तुम्ही, नाही असं होऊ शकत. मग तेव्हा थोडंसं मला खूप खूप असा एक त्रास व्हायचा किंवा आतमध्ये खूप वाईट वाटायचं मनाला की अरे स्वामीचा हे आपण सेवा करतो हे लोकांना त्याबद्दल माहिती नाही म्हणून मे बी की ते त्या बाबतीत अज्ञानी आहेत म्हणून असं बोलतात की काय. मला तेव्हा म्हणजे डोळ्यातनं पाणी यायचं की माझ्या स्वामींबद्दल असं कसं म्हणतात की तुम्ही स्वामींचं कसं करतात. पण तेव्हा थोडीशी बुद्धी नव्हती, तेवढं विचार करायची शक्ती नव्हती. त्यामुळे कसं व्हायचं की यांना मी कसं समजवू की स्वामी आहेत, स्वामी काय करू शकतात, किंवा स्वामीमुळे मी इतकी छान मार्क्स मिळू शकते, माझं बोलणं किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीत स्वामीमय झालीये, हे मी त्यांना प्रत्यक्ष असं नाही सांगू शकत होते. कारण स्वामी हा विषय असा आहे की प्रत्येकाने तो आत्मसात करायचा आहे. माझा अनुभव सांगून तुम्ही त्याच्यावर विश्वास असं होऊ शकत नाही स्वामींच्या बाबतीत. स्वतःने ही गोष्ट अनुभवायची आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला स्वामी समजणार पण नाही आणि स्वामींमध्ये तुम्ही गुंतणार पण नाही. हा एक महत्वाचा विषय आहे. तेव्हा मी थोडासा प्रचार करायचेच नाही, असं नाही की कोणी मला चांगलं म्हणो वाईट म्हणो, मी कधीच त्या बाबतीत कधीच विचार केला नाही की मी जर लोकांना स्वामींचं सांगताना त्यांना पटते न पटेल, पण मी माझं काम करणार आहे. कारण मला स्वामी त्यांच्यापर्यंत आज न उद्या ते स्वामीमुळे होणारे, त्यांना स्वामींची प्रचिती येणार आहे आणि स्वामींच्या भक्तीत ते रममान होणार आहे, ही मात्र त्यावेळेसपासून मला खात्री होती की हे स्वामीमय जग होणार आहे. स्वामीमय जग होईल हे तुम्ही म्हणालात, पण तुम्ही तुमच्या अगदी बाल्यावस्थेपासूनच स्वामीमय झालात असं तुम्ही सांगितलं. तर त्या बाबतीत तुमचा असा कोणता अनुभव लक्षात आहे का स्वामींविषयी जो तुम्ही आज आम्हाला इथे सांगू शकाल? त्या वयातला? हो, त्या काळातला. बरोबर, अगदी बरोबर. त्या काळात म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी मगाशी म्हणाले आम्ही जिथे राहत होतो तिथे सगळ्यांनाच माहिती की नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं. आम्ही बंगल्यात राहत होतो आणि समोरच्या बाजूला एक मोठं कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं नुकतंच. तर ते कन्स्ट्रक्शन तिथे चालू असताना बरेच मजूर लोक तिथे राहायला होते. तर आमच्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये एक जोडपं राहत होतं आणि म्हणजे खूप खूप विशेष अनुभव आहे. त्या नवरा बायको, एक मुलगा आणि एक मुलगी असं ते कुटुंब होतं. तर आता संध्याकाळी आपण सगळे असं बाहेर कट्ट्यावर बसतो वगैरे, तर ते कुटुंब थकून भागून आल्यानंतर बसायचं की बाबा तुम्ही कुणाची आरती करता. ते संध्याकाळच्या आम्ही घरात आरती करायचो, तर कुणाची आरती, तर तेही दारात येऊन बसायचे की काहीतरी आरती देवाचं चाललंय म्हणून हात जोडायचे. मग खूप दिवस असं बघितल्यानंतर त्यांनी आमच्या वडिलांशी बोलले की माझा एक मोठा मुलगा आहे, तो निघून गेलेला आहे घरातून, कुठे गेला काय गेला काहीच माहिती नाही, 1 महिना झालाय. तर हे तुमचे जे आहेत स्वामी, तर ते त्यांना विचारता का की, किंवा त्यांना असं म्हणायचं होतं, त्यांना भावनावृत्ती व्यक्त करतायत किंवा प्रश्न मांडता येत नव्हता, पण त्यांनी असं म्हटलं की ते काही सांगतील, आमचा मुलगा येईल का परत. तर आमचे वडील अध्यात्मात होते आणि मार्गदर्शक होते, प्रश्नही सोडवण्याच्या भूमिकेत होते. तर मग त्यांना सांगितलं, आता ते आड्याने बघ, त्यांना वाचता येत नव्हतं, काहीच नव्हतं. त्यांनी सांगितलं, वडिलांनी स्वामींचा फोटो दिला आणि सांगितलं स्वामींच्या फोटो समोर एक उदबत्ती लाव आणि उदबत्ती विझेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र आहे, तो मंत्र तू म्हण आणि ती रक्षा तू आपल्या घरात सगळीकडे टाक आणि स्वामींना तुला जे म्हणायचं ते प्रार्थना कर. तर म्हणजे खरंच हे आम्ही स्वतः अनुभवले म्हणून मी सांगते. 21 दिवस झाले आणि त्यांचा मुलगा, आता आम्हालाही माहिती नाही तो कसा दिसतो काय दिसतो. संध्याकाळचीच वेळ होती, 7-7:30 आरती वगैरे आमचं सगळं झालं होतं, आम्ही असंच बसलेलो होतो. तो आला कुठून काय माहिती नाही, जरा वेसर टाईप पळत आला, त्यांच्या घरात राऊंड मारला शेजारी वगैरे आणि डायरेक्ट आमच्या घरात आला. आमचा जो देवारा होता त्यात स्वामींचा छान मोठा फोटो होता आणि स्वामींच्या फोटो समोर जोरजोरात उड्या मारायला लागला आणि टाळ्या वाजवायला लागला की ह्या बाबांनी मला आणलं. म्हणजे आता मी त्याच्या भाषेत सांगतेय, मला भरू लागले खूप की तो असा म्हणतोय की ह्या फोटोतल्या बाबांनी मला इथे सोडलं म्हणून.
म्हणजे तेव्हाही मला एवढा अभ्यास नव्हता की स्वामींचं असं की स्वामी येऊन प्रत्यक्षात एवढं करतील. त्यांचे आई वडील लोटांगण घालायला लागले, त्यांना काहीच कळालं. आमच्या वडिलांना कळलं की नेमकं काय झालंय काय नाही. आणि खरंच प्रत्यक्ष स्वरूपात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला आणलं, म्हणजे त्याला दिशा दाखवली असेल, त्याला त्याच्या नजरेत किंवा त्याच्या मनात त्यांची प्रतिकृती, त्यांची प्रतिमा साकारली आणि त्याने सांगितलं फोटोकडे बघून की ह्या महाराजांनी मला इथे आणलंय. हा केवढा मोठा अनुभव आहे, हा किती मोठा. आणि एक साध्या, म्हणजे असं नाही की त्याच्यात खूप कर्मकांड केले, खूप काही याग केले, होम केले, की प्रचंड प्रकारची सेवा केली, असं काहीच नाही. त्या मनुष्याने, त्या जोडप्याने अगदी भक्तिभावाने, अगदी मनापासून, की आमचा 18 वर्षाचा मुलगा, तरुण मुलगा कुठे गेला. आणि त्यावेळेस एवढं माध्यम नव्हतं की पटपट पटपट पाठवून कुठे काय वगैरे आपण चौकशी करू शकू, असं काय. आणि पोलिसांपर्यंत जाण्याची त्यांची ताकद नव्हती. पण ते आल्यानंतर त्या जोडप्याचे डोळ्यातले भाव बघून खरंच स्वामींचंच दर्शन मला तिथे झालं. आणि आम्ही घरात ते पण म्हटलं की स्वामी काय करू शकतील आणि काय करतात, हा फार मोठा चमत्कार मी कॉलेजमध्ये, म्हणजे 17-18 वर्षाची असताना मी स्वतः अनुभवलेला हाच अनुभव आहे. त्यामुळे असे अनेक अनुभव भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नित्य करत असतात. पण हा अनुभव मी माझ्या कॉलेजमधल्या जे मला कोणी विचारत होते त्यांना सगळ्यांना आणून आमच्या घरी त्या कुटुंबाच्या मुखातून जेव्हा सांगितला, तेव्हा त्यांना थोडंसं की स्वामी म्हणजे आहेत किंवा असा प्रसंग घडू शकतो, ही थोडी त्यांना कल्पना आली किंवा थोडा विश्वास बसला, असं म्हणायला हरकत नाही. खूप छान अनुभव तुम्ही सांगितलात ताई, आणि अक्षरशः मन भरून आलं. तर खरोखरच मला असं वाटतं की जिथे स्वामी आहेत तिथे फक्त एक भाबडी श्रद्धा आणि सेवा याने स्वामी अशक्यही शक्य करतात, असं म्हणायला हरकत नाही. तर जसं की तुम्ही आम्हाला आता सांगितलं की तुम्ही विज्ञान शाखेतून तुमचं शिक्षण पूर्ण केलं, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडच्या होताला. तर जेव्हा विज्ञान मतवाद येतो तिथे कुठेतरी नास्तिकता सुद्धा अस्तित्वात असते, किंवा बरेचदा असं असतं की काही गोष्टींवरती आपण डोळसपणे विश्वास ठेवायला बघतो, किंवा काही गोष्टींवर आपला विश्वास बसत सुद्धा नाही. तर या बाबतीत तुम्ही आम्हाला काय सांगाल की एक विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेली व्यक्ती, जिचं घरचं वातावरणही साधारण वैज्ञानिक आहे, सायंटिफिक सगळ्या बाजूने तुम्ही शिक्षण घेतलंय, तुमचा प्रवास आहे, तर असं कुटुंब किंवा अशी व्यक्ती ही साधारण जेव्हा स्वामींकडे वळते तर तो साधारण प्रवास कसा आहे, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन हे याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? बरं झालं आपण ह्या विषयावर आलोच, कारण अतिशय महत्वाचा विषय आहे हा. की जसं तू म्हणालीस की सायन्स ग्रॅज्युएशन किंवा काय आहे, आणि खरंच कुठली गोष्ट प्रूव्ह झाल्याशिवाय, ते आपण सिद्ध झाल्याशिवाय आपण ती मान्य करत नाही. अगदी बरोबर आहे. पण कसं आहे, सायन्स आणि अध्यात्म, विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांशिवाय अपुरे आहेत. यांची खूप एकनिष्ठता, एकत्रितपणा आहे, म्हणजे घनिष्ठ संबंध आहे. नुसतं शास्त्र आणि नुसतं अध्यात्म वर्क नाही करत. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाच ते सक्सेस होतो, किंवा ती गोष्ट साध्य होते किंवा पूर्णत्वास जाते. हे मी तुम्हाला का सांगते की खूप लोक तू म्हणालीस तसं नास्तिक असतात. नास्तिक म्हणजे कसा की त्यांच्यात तो अभाव असतो, त्या दृष्टीने बघण्याचा अभाव असतो की आपण स्वामी किंवा देव किंवा काय, ही डोळसपणा किंवा अभ्यासू वृत्ती नसते. आता उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे की मी सगळ्या गोष्टी खरं उदाहरणातनच बोलते किंवा अनुभवातनच बोलते, कारण थिअरॉटिकल बोलणं मला काही तसं पटत नाही किंवा होत नाही. जेव्हा आपण अनुभव घेतो किंवा अनुभवाचे बोलतो किंवा आपण ह्या गोष्टी सांगड घालून जे दाखवतो प्रॅक्टिकली, तरच त्या लोकांना पटू शकतात किंवा विश्वास बसू शकतो. तर मी एक उदाहरण देते की आता सगळ्या आपण मंदिरात वगैरे बघतो की आपण जातो तर तिथे पाय धुण्याची जागा असते. बरोबर. तर तिथे वॉचमन बसलेला असतो, तर ताई पाय धुवून जा, किंवा तुम्ही पाय धुवून चप्पल काढून पाय धुवून जा. तर आता हेच उदाहरण बघा तुम्ही की पाय धुवून जा म्हणजे काय की तुम्ही
सायन्स सांगते की तुमच्या पायाला जर काही घाण लागली असेल, अस्वच्छ असतील काय असेल, तर तुम्ही पाय स्वच्छ करून आत जा. अध्यात्म काय सांगतं की तुम्ही जेव्हा पाय धुवायला खाली वागता तेव्हा तुम्ही तुमचा मेंदू किंवा तुमचे विचार, मन हे स्थिर होतं. तुमचं लक्ष जे आपल्या मागे भरपूर एक मोठं वलय असतं जे विचारांचं आपल्या बंबार्डिंग चालू असतं. बरोबर. तर ते एक वलय म्हणजे स्वामींचं काय म्हणणं आहे की माझ्याकडे येताना तू निर्विकारपणे येण्याचा प्रयत्न कर. कुठले भाव ठेवू नको, कुठलं मनात काही ठेवू नकोस, विचार ठेवू नको, तुझ्या अडचणी ठेवू नको. जर तू तसा आला तर तू शारीरिकपणे माझे दर्शन घेणार आहेस, पण तुला जर मनाने तुझ्या आत्म्याने जर तुला मला भेटायचं असेल तर तुला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या बाहेर पाय धुण्याची जागा असते. आपण जेव्हा पाय धुवायला खाली वागतो तेव्हा आपलं मन स्थिर होतं, आपलं लक्ष पाय धुण्याकडे विचलित होतं. म्हणजे आपल्या मनातले काही विचार असतात, कारण संसारी माणूस असतो त्याला सगळ्या प्रकारचे विचार, त्रास, घटना किंवा प्रॉब्लेम्स हे असतातच, अडचणी असणारच आहे. म्हणून तर तो परमेश्वराकडे येतोय. स्वामींकडे येण्याचं मेन कारण तर ते असतं की त्याच्यामध्ये थोड्या अडचणी किंवा काही त्याला साश्वंत बुद्धी असते तेव्हा तो येतो. तर पाय धुताना तो जेव्हा वागतो तेव्हा त्याचे 50-60% मनातले विचार हे आपोआप दूर होतात. त्याचं मन, शरीर हे स्वच्छ होतं, मन स्वच्छ होतं आणि सायंटिफिकली आपण त्याचं शरीर स्वच्छ होतं. आणि हा एक फार मोठा तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव मी सांगते की हे इतकं सोपं आहे. तसंच आणखीन आपण म्हणतो की आपण देवाला नैवेद्य दाखवतो, हे अध्यात्म झालं. पण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे आपण पाणी फिरवतो. जेव्हा आपण पाणी फिरवतो तेव्हा आपल्या ताटाभोवती काही जर छोटे किडे वगैरे माकुडे आपण म्हणतो असेल तर ते बाजूला होतात. आपण जेवताना त्यामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकत नाही. म्हणून ही एक गोष्ट आहे त्याच्यात. तर हे सगळं सायन्स आणि अध्यात्म इतका जोडलेलं आहे. खरंच ताई तुम्ही एक खूप मार्मिक उत्तर आम्हाला दिलं. तर याच अनुषंगाने मला अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो की स्वामी मार्गात आल्यानंतर तुम्हाला जशी भक्ती कळली तसं ज्ञानही मिळालं असेल, तर त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती मिळाली, कोणतं ज्ञान मिळालं आणि रोजच्या आयुष्यात तसे सेवेकरी म्हणून जे तुमचं स्वामीमय आयुष्य आहे त्यात त्याचा तुम्हाला काय उपयोग झाला आणि त्या बाबतीत तुमच्याकडे काही अनुभव असतील तर तेही आम्हाला ऐकायला आवडतं. नक्की नक्की नक्की. अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण स्वामी कळाले म्हणता येत नाही, पण स्वामींच्या याच्यात सुरुवात झाली. स्वामींच्या सहवासात किंवा बरोबर राहण्यात किंवा त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. परंतु स्वामींच्या सेवा करता करता आपल्या जीवनात आपल्याला खूप प्रश्न असतात. माझी कुलदेवता कुठली असेल, मी कुठल्या देवीची उपासना करायची, किंवा माझं कुलदैवत कोण आहे, मी कुठे जाऊन ओटी भरायची, किंवा मी गणपतीची आराधना कशी करायची, सरस्वती मातेचं मी कुठला मंत्र म्हणायला पाहिजे. किंवा एक उदाहरण देते की मारुती 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 माहिती, आपण लहानपणी शाळेत असताना भीमरूपी वगैरे म्हणायचो. पण मारुतीचं नेमकं काम काय आहे, कार्य काय आहे, काय केलं तर तो फल देणार आहे. आणि अशा प्रत्येक आपले जे काही देवदेवता आहेत, आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत, तर स्वामी ब्रह्मांड नायकच आहेत. हे सगळे देवतांचं सगळं मूल हे स्वामीच आहे. परंतु जसं डिपार्टमेंट्स वाटून दिलेले असतात, आपण आता एखाद्या खात्यात वगैरे मागच्याच मी बोललेली, तसंही स्वामींचे डिपार्टमेंट्स आहेत. कुठले आहेत की तुमचा कुलाचार करायचा असेल तर तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती पाहिजे, कुलदैवत माहिती पाहिजे. तुम्हाला जर बुद्धीची देवतेचा अभ्यास करायचा असेल, तुम्ही सरस्वती गणपतीला आळवलं पाहिजे. तर या माध्यमातून स्वामींच्या या सेवेतनं मी जे म्हटलं की सेवा सुरू झाली, आम्ही धुळ्याला केंद्रात जायला लागलो आणि पुण्यात आल्यावर आम्ही तशा सेवा सुरू केल्या. तर हे सगळं जे ज्ञान आहे की आपण देवीची सेवा करताना श्रीसुक्त म्हटलं पाहिजे, देवीचे पाठ केले पाहिजे, नंतर आपण हनुमान चालिसा किंवा पंचमुखी हनुमत कवच हे म्हटलं पाहिजे. भगवान श्रीराम यांची काय सेवा केली पाहिजे, सीतामाईची सेवा कशी केली पाहिजे, ह्या देवतांची ओळख झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींच्या याच्यामध्ये सगळे देवदेवतांची ओळख झाली, खऱ्या अर्थाने ओळख झाली की याची सेवा आपण कुठल्या मार्गाने करू शकतो, ते सेवा केल्यावर आपण काय फळ मिळवू शकतो.
आपण शाळेत आहोत, आपला थोडा अभ्यास होतोय पण लक्षात राहत नाहीये, तर ह्यासाठी आपण काय करू शकतो? कालभैरव असेल किंवा इतर दैवत असतील, तर ह्या सगळ्या देवतांचा आणि यांचा खूप छान पद्धतीनं अभ्यास आम्हाला करायला मिळाला. आणि माझी वृत्ती तर खूप अभ्यास असल्यामुळे डोळस वृत्तीने मी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली आणि ह्या करूनच मी आता इथपर्यंत माझा प्रवास झालेला आहे. कारण कसं आहे, पटकन विश्वास न ठेवणं ही प्रत्येक जीवाची, मनुष्याची पहिली स्टेप असते. की कोणी सांगितलं की विश्वास पहिला आपण ठेवत नाही. खरं. विश्वास ठेवण्यासाठी स्वामींचा चमत्कारच गरजेचा, आणि ते स्वामी करतात. स्वामी पूर्वीही करत होते, आताही करतात आणि पुढेही करणारच आहे. कारण त्यांनी म्हटलेलंच आहे की मैं गया नहीं जिंदा हूं. तर अनुभव असा सांगायचा की जेव्हा एक व्यक्ती होती, अजिबात देव हा प्रकारच नाही, विश्वासच नाही, म्हणजे त्यांच्या घरातच देवारा नाही. आणि ओळख तर आहे आमची चांगली घनिष्ठ, तुम्ही हे काय करतात, इतका वेळ त्याच्यात वाया घालवतात वगैरे असं त्यांची वक्तव्य असायची. तर एक दिवस असं, तेव्हा मी थोडी मोठी झाली, तेव्हा म्हणते की तुम्ही हे करून बघा ना काका, काय हरकत आहे करायला, तुम्ही बघा. तर म्हणजे नाही हो, मी हात पण नाही जोडत बघ. तर म्हटलं बरं बघा, जोडीन का होणार आहे, त्रास तर काही होणार नाही म्हणे. आणि 5-6 दिवसांनी ते आले, ते घरी आमच्या देवाऱ्यासमोर हात जोडला, पण कोणी बघत नाही असं बघितलं, जाऊन बसले. नंतर थोड्या दिवसांनी त्यांनी विचारलं की यांचा जप मंत्र कुठला आहे, स्वामींचा मंत्र कुठला आहे. तर आमच्या वडिलांनी सांगितलं स्वामींचा मंत्र अगदी सोपा आहे, षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ. हो का? आम्हाला वाटलं असंच क्युरिओसिटी, उत्सुकता असेल, विचारलं असेल. आणि खरंच 1-1.25 महिन्यांनी आले आणि पाया पडले आणि म्हणाले की स्वामींनी माझं काम केलं, 6 वर्ष पेंडिंग काम माझं स्वामींनी केलं. आम्ही काहीच बोललो नाही. म्हणजे खरं बोलतात ते, आपली चेष्टा करतात ते, स्वामींची चेष्टा करतात ते माहिती नाही. पण ते मनोभावी अगदी म्हणाले की मी स्वामींचा जप 1.25 महिना केला आणि माझे जे काही काम होतं तर ते काम आम्हालाही माहिती नाही. आम्हाला काम विचारण्यात काही इंटरेस्ट नाही, आपल्याला काही नाही, पण स्वामींनी केलं हे त्याला प्रचिती आधी आहे ना, ह्याच्यात मी सगळं आम्ही निवलं की नाही, म्हणजे स्वामी काय. आणि तेव्हापासून आज जवळजवळ 30 वर्ष झाले त्यांना, ते स्वामींचं दर्शन सेवा केल्याशिवाय काहीच करत नाही. म्हणजे नास्तिक, तू मगाशी तो प्रश्न विचारला की नास्तिक लोकांमध्ये, तर नास्तिक लोकांना स्वामी उलट लवकर अनुभव देतात, लवकर चमत्कार दाखवतात, कारण त्यांना त्यांचा नमस्कार घ्यायचा असतो. स्वामींना त्यांचा नमस्कार जास्त आवडीचा असतो भक्तांपेक्षा. भक्तांना ते त्रासच देत असतात. स्वामींचं भक्तांना त्रास देणं हे ठरलेलंच आहे. किंवा परीक्षा, त्रास देणं म्हणजे परीक्षा. मोठे मोठे NPSC UPSC मुलांना कठीणच प्रश्न असतात ना. हो खरं. तर महाराष्ट्र कलेक्टर लेवलचीच भक्त तयार करण्याच्या मार्गावर असतात किंवा त्यांना आवडतात. म्हणून मोठे मोठे अवघड प्रश्न, कारण खूप जण मला म्हणतात ना, तुम्ही एवढं करत होता मग तुम्हाला अडचणी कशा होत्या, त्यांना आमचं जीवन माहिती की तुम्हाला एवढं कसं काय झालं असं, मग स्वामी तर तुमच्या बरोबर होते, पण त्यांना नाही माहिती की स्वामींना परीक्षा घेऊनच पुढे पाठवायचं असतं. परीक्षा विश्वासाची सुद्धा परीक्षा घेतात असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. एकनिष्ठता आहे, ह्याची श्रद्धा डळमळीत होती की नाही, हे स्वामी प्रत्येक भक्ताची परीक्षा त्याच्यासाठी घेत असतात की माझ्यावरची श्रद्धा, मी को आहे हे याला समजलंय का, हे याला माहिती का, मी ब्रह्मांड नायक आहे, मी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज आहे, हे त्यांना त्यांच्याकडे अंतर मनातून त्यांना ते त्याला भक्तिमय करायचं असतं, स्वामीमय करायचं असतं. म्हणून या सगळ्या गोष्टी स्वामींच्या सेवेत असणाऱ्याला त्रास खूप असतो असं सारखं आपल्याला ऐकायलाही मिळतं किंवा अनुभवायला मिळतं. तर ह्या मागची ही गोष्ट असते की स्वामींना तो भक्त टिकवायचा असतो, त्याला घडवायचं असतं आणि त्याच्याकडनं त्याचं प्रारब्ध भोगून घ्यायचं असतं. त्याचं जे भाग्य असतं, सद्भाग्य नाही दुर्भाग्य, ते त्याचं शिथिलपणे काढून घ्यायचं असतं, भोगून घ्यायचं असतं. म्हणून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे त्याला अडचणी देतात पण, काढतात पण आणि दाखवतात पण. पण त्याच्याशिवाय तो राहणार नाही ना. तो म्हणाला अडचण आली, कसे स्वामी नाही आहेत, स्वामी कोण स्वामी, हा प्रश्न खूप लोकांना आहे, आताही आहे की स्वामी आहेत मग हे कसं काय घडलं. बाळा तू अभ्यास कर, तू वृत्ती ठेव तशी, तुला कळणार हे का घडलं. तर असा त्याचा एक मतितार्थ आहे. आणि स्वामी मार्गदर्शन आपल्याला कसे करतात या बाबतीत तुम्ही काही सांगू शकाल का, की आयुष्यात अशा कठीण परिस्थिती आल्यानंतर
असं कुठेतरी वाटलंय की स्वामींनी हे मार्गदर्शन माझ्यापर्यंत आणलं आणि म्हणून मी या संकटातून पुढे जाऊ शकले. असे तुम्ही ऐकलेले सेवेकऱ्यांचे काही अनुभव असतील किंवा तुमच्या आयुष्यातले असतील तरी आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, मी सांगते ते सगळे अनुभव मी बघितलेले, अनुभवलेले अनुभव माहिती नाही महाराज, मी नाही सांगू शकत किंवा काय. तर मी आता तू म्हणालीस तसं की मार्गदर्शन कसं करतात स्वामी. फार पूर्वी एक ठिकाणी म्हणजे स्वामींच्याच मठात एक बाई झाडायच्या सेवेला होती. तर तिला आधी अपॉइंट करताना विचारलं की तुला हे सगळं झाडून वगैरे घ्यावं लागेल सगळं. ती म्हणाली नाही ताई, माझी कंबर फार दुखते, मला झाडण्याची सेवा नका देऊ, बाकी तुमचं काय असेल. मग मी तिला म्हटलं की अगं तसं नाही, तुझ्या वाटेला ती सेवा आहे किंवा माहिती नाही काय, तर तू बघ झाडायचं जमत असेल तर कर. का सांग, तिला महत्वाचं आहे. आणि छोटीशी गोष्ट आहे साधी. तुम्ही म्हणाल की काय एवढं साधं, तर तिला असं वाटलं की ह्या दोनदा असं बाई म्हटलं मी जे काय माहिती स्वामी तिला माहिती नव्हते असं, पण हे वरती बसलेला बाबा हाच आपल्याला सांगत असेल तर करूयात आपण, कशाला नाही म्हणायचं. म्हणून तिने ती झाडायची सेवा सुरू केली. पगारी सेवा म्हणजे काम होतं ते, कारण त्याच्यात सेवा धर्म होता. तर तिने ती सेवा केली आणि 1-1.5 महिन्याने तिला म्हणजे पाय लंगडत ती ते झाडायची. तर आजपर्यंत तिला त्या पायाला काहीही कधीही त्रास झाला नाही. ती सरळ उभी राहिली 1.25-2 महिन्यातच, आणि ती एक नाही अशी 4 मंदिरं झाडायला लागली. आणि म्हणजे औषध पाण्याने तिचं ते दुखणं बरं नव्हतं झालेलं. तर ते स्वामींच्या इथे झाडू काढणं ही सगळ्यात महत्वाची सेवा आहे. स्वच्छता करणं स्वामींच्या याच्यात त्यांनी लिहिलेले, जो माझ्या इथे माझी स्वच्छता करेल त्याच्या नशिबातली अस्वच्छता किंवा म्हणजे अस्वच्छता म्हणजे त्या दृष्टीने नाही की हे काय म्हणतो आपण जाळं किंवा जे काही घाण असेल ते मी काढून टाकतो. तर तिला तिथे येणं यायचं सुचणं, मी भेटणं आणि मी तिला ती सेवा देणं हे स्वामींचंच काम होतं. कारण तिचं ते दुःख त्यांना काढून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी ती सेवा तिला दिली. मग सांगण्याचं तात्पर्य असं की स्वामींच्या मठात किंवा कुठेही एखाद्या जण आपल्याला म्हटला की ताई तुम्ही ते करा, तर आपण असं समजायचं हा स्वामींचा आदेश आहे किंवा हे स्वामी मला सांगतात. कारण स्वामी माझ्या अंगावर रत्तही झालं की स्वामी प्रत्यक्ष येऊन तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही. कारण ते आले तर आपण राहू शकत नाही, त्यांचे आपण ते नाही अनुभव घेऊ शकत, करू शकत. तर स्वामी पुढाचे तरी मार्ग आहे असं सांगतात. की एक जण म्हणजे मी उदाहरण सांगते, गाणगापूरला मी गेले होते आणि 12 वाजता ते भिक्षा मागतात तेव्हा. तर आमचे एक दादा आहेत केदार दादा, त्याला खूप हौस ताई तुम्ही मागा, घ्या तुम्ही घ्या. त्यांनी म्हणायचे अरे वेळ घालून जातो कशाला आपण दुसऱ्यांना घेऊ देत वगैरे असं तसं, म्हणजे गोष्ट एक सांगते. तर ते म्हटल्याने आता नेमके 12 वाजलेत आपण करूया, 2 ठिकाणी तरी तुम्ही घ्या. तर म्हणजे एखाद्याच्या मागे स्वामी असतात किंवा स्वामींना ते करून घ्यायचं असं ते कसं सांगते. तर मी म्हटलं की बरं बाबा तुझी इच्छा आहे तर चल आपण जाऊया. म्हणून आम्ही गेलो आणि 2 ठिकाणी आम्ही ते माधुकरी घेतली. 3ऱ्या ठिकाणी मी ना तितक्यात मागणं एक जोरात कोणीतरी बोललं, मला दिसतं नाही कोणी. ते म्हटले घेतीस नाही तू इथे द्यायला उभी राहा, तू घ्यायच्या भूमिकेत नाही, तुला द्यायच्या भूमिकेत यायचंय. आणि मला काहीच कळलं द्यायची भूमिका घ्यायचं नाही. मी त्याला म्हणते बघ मी तुला म्हणत होते ना की मला नाही घ्यायचंय म्हणून, आपण निघूयात म्हणून. त्यामुळे नाही चला तुम्हाला तिथे वाढायला बोलवलंय म्हणून. आणि तिथे एक बादली होती, त्याच्यात खीर होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती गाणगापूरला 12च्या नंतर ते देतात. तर त्या मग ते खीर म्हणजे जर आपण स्वामीमय झालो असेल किंवा आपली सगळं जीवन आपण त्यांच्यावर जर समर्पण केलं असेल तर महाराज ती गोष्ट तुमच्याकडनं त्या वेळेस करून घेतात. चुकीची गोष्ट असेल तिथे तुम्हाला जाऊ पण देणार नाही ते. किंवा एखादी गोष्ट करून तुमच्या पदरात जर पुण्य पडणार असेल किंवा तुम्हाला त्याची गरज असेल तर महाराज तिथे तुम्हाला बरोबर नेतात. आपल्याला कळतही नाही की मी आज इथे का आलीये, मी इथे का करते हे. मग मी त्या दादाला सांगितलं की अरे बघ म्हणजे तू, मग त्याने मला गाडीत सांगितलं की काल आहे याचा मतितार्थ. म्हटलं आता मला माहितीये तू बोल, म्हणजे आता प्रत्येकाला बोलायचं असतं, सांगायचं असतं स्वामींबद्दल तर सांग. पण माझ्या अंतर्मनाला माझ्या आत्म्याला कळलं की मला स्वामी काय सांगतात आणि कुठे नेतात, आणि ते जे सांगतात तेच मी करते किंवा माझ्याकडनं होतं ते सांगतात. आता मी सांगितलं ना डायरेक्ट तर सांगत नाही, पण असं कुणाच्या तरी इथे. तर हे स्वामींचं मार्गदर्शनाचं एक प्रकार आहे किंवा ते अशाच प्रकारे सांगतात. आलं त्या लक्षात की तुम्ही हे करा, तो आदेश स्वामींचा असतो. खरं.
खरेच ताई, तुम्ही आज आम्हाला अतिशय मौलिक मार्गदर्शन करत आहात. तुम्ही आम्हाला सेवांबद्दल सांगितलं, स्वामींच्या मार्गदर्शनाबद्दल सांगितलं. पण आजही समाजात असे असे अनेक वंचित घटक आहेत किंवा असे अनेक वंचित लोक आहेत ज्यांच्यापर्यंत अजून स्वामी पोहोचू शकले नाहीत किंवा ते लोक स्वामींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि या सगळ्या सेवा किंवा स्वामी हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे असं कोणतं माध्यम आहे का, किंवा लोक तिथेपर्यंत जाऊन स्वामींना अजून अनुभवू शकतील आणि स्वामींची कृपा स्वतःवर करून घेऊ शकतील, अशा काही माध्यमाबद्दल तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकाल का? अगदी बरोबर, कारण हे अतिशय गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने मी सांगणारच होते ते सगळं. तू प्रश्न विचारला ते बरं आहे, कारण काय, स्वामींचा जो अवतार आहे, अवतार कार्य हे तळागाळातील लोकांपर्यंत, दुःखितांच्या, पीडितांच्या अडचणींपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आहे. की त्यांना त्या अडचणीतून, दुःखातून बाहेर काढण्यासाठी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार घेतलेला आहे किंवा अवतार कार्य सुरू झालेलं आहे त्यांचं. ह्या गोष्टी आता आम्हाला तर खूप लहानपणापासून ज्याच्या त्याच्या संयोगाने योगाने मिळतात. तर हे कार्य मी मागे म्हटलं की धुळ्याला आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिथे सुरू झालेलं होतं. पुण्यात आल्यानंतरही मग कारण स्वामींची कार्याची तळमळ ती शांत बसू देत नव्हती, की आपल्याला अनुभव येतात किंवा आपल्याला स्वामी कळवे, तसेच सगळ्यांना इतरांना स्वामी कळावे, त्यांनी त्यांचा उद्धार करून घ्यावा. मग तो वैवाहिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक असेल. तर याच्यावर आमचे वडील तर तेव्हा प्रोफेसरच होते ऍग्रिकल्चरला, आणि त्यांनी तो मी सांगितलं सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचा जो वसा आहे की कार्य आपल्याला पोचवायचं दुःखितांपर्यंत घरोघरी, तो त्यांनी घेतलेलाच होता. त्यांच्या व्रताचं हे फार मोठ्या प्रमाणात वडिलांकडे भार होता म्हणजे त्यांनी स्वतःच अंगीकृत घेतला होता. तर मग इथे पुण्यात आल्यावर आम्ही जे सेवा करत करत आपण सारसबाग माहितीये सगळ्यांना, सारसबागेच्या इथे स्वामींचं कार्य सुरू केलं. म्हणजे आपण तिथे केंद्र स्थापन झालं 1986 साली. आम्ही 81 ते 85 पर्यंत धुळ्यात होतो. 81च्या आधी पुण्यात कार्य सुरू झालं होतं, म्हणजे स्वामींचं पदार्पण झालेलंच होतं. तर म्हणजे ह्या मार्गातून तसे स्वामी आधीही होतेच. आणि त्यानंतर मध्ये मी सांगितलं प्रमोशन बदली वगैरे ते सगळं. आणि 86 नंतर पुन्हा आम्ही पुण्यात आलो आणि मग सारसबाग इथे जागा आपल्याला मिळाली आणि त्या जागेत आपण एक केंद्र सुरू केलं, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र या नावाने. तुम्हाला आत्ताही तुम्ही येऊ शकता, करू शकता. तिथे आपण 1986 साली आपण त्या केंद्राची सुरुवात केली. आणि काहीच नव्हतं तेव्हा, जंगल सारखं होतं आणि लोकवस्ती खूप कमी होती. प्रचंड तिथे अस्वच्छता होती. एक महालक्ष्मीचं मंदिर आणि खाली सारसबाग गणपतीचं मंदिर होतं आणि ह्या बाजूला स्वामी बसले. तर मला वाटतं 16 जुलै 1986 त्या दिवशी आपली पहिली आरती सुरू झाली तिथे. आणि त्रिकाळ आरत्या सुरू केल्या, जसं दिंडोरीला आहे. म्हणजे दिंडोरी आपलं प्रेरणास्थान आहे किंवा आपलं दिंडोरी प्रणित आपण आहोत. परमपूज्य मोरेदादा यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या सांगण्यावरून आपण तिथे स्वामी कार्य सुरू केलं. आणि नावही तसंच आहे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित. आणि तिथून आपल्याला मार्गदर्शन मिळत गेलं आणि ते मार्गदर्शन आपण पुढे लोकांपर्यंत त्या जागेच्या माध्यमातून, त्या केंद्राच्या माध्यमातून आपण 1986 साली सुरू केलं. तेव्हा तिथे परमपूज्य मोरेदादा स्वतः यायचे, 3 दिवस असायचे. आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये राहायला होतो. ते आपल्याकडे त्यांची माहिती मी नंतर सांगणारच आहे आपल्याला. कारण जे काही मी आज बोलतीये, जे काही आज आम्ही आहोत, हे फक्त सद्गुरू परमपूज्य मोरेदादा या व्यक्ती म्हणता येत नाही, महान, मी बोलायची मला आता हे होईल, त्यांच्यामुळे स्वामी आम्हाला कळले, स्वामी आत्मसात झाले, प्रश्न सुटले, आयुष्य घडलं, जीवन बदललं, प्रारब्ध बदललं.
सर हे सगळे ते आमचे सर्व काही आहे. मी त्यांना आत्ताही मनापासून साष्टांग करतेय. तर त्यांच्या मार्गदर्शनाने तिथं केंद्र सुरू झालं, त्रिकाळ आरत्या सुरू झाल्या आणि तू म्हणालीस तसं सगळ्या भक्तांना तिथे येऊन त्यांच्या अडचणींवर मार्ग मिळाला आणि दुःखी लोक सुखी झाले, अडचणीतून बाहेर आले. आणि अजूनही ते कार्य आज गेले कित्येक वर्ष, 40 वर्ष होतील आता, 86 2006 तर हे कार्य 50 वर्ष होतील मला. तर ते कार्य सुरू आहे आणि असंच पुढे ते चालू राहील. आपण सगळ्यांनी तिथे येऊन आपल्या प्रश्नांची मांडणी करू शकतात किंवा आरती वगैरे ह्या सेवांमध्ये भाग घेऊ शकतात. तर ताई, तुम्ही केंद्राविषयी माहिती सांगितलीत. आम्हाला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की हे केंद्र नक्की कुठे आहे आणि आम्ही स्वामी सेवेकरी म्हणून तिथे कधी येऊ शकतो. हे केंद्र सारसबाग, स्वारगेटच्या इथे सारसबाग आहे. सारसबाग सगळ्यांनाच माहिती आहे, पुण्यात, म्हणजे पुणे जिल्हा आहे. सारसबाग फार प्रसिद्ध ठिकाण आहे गणपतीचं. आणि तिथेच त्या बाजूला कॅनॉल आहे. कॅनॉलच्या आणि सारसबागेच्या मध्ये सारसबाग केंद्र आहे आपलं जे स्वामींचं. तिथे तुम्ही कधी येऊ शकता. ते सकाळी 7 ते संध्याकाळी रात्री 9 पर्यंत उघडं असतं आणि सकाळी 8 वाजता भूपाळी आरती असते, 10:30 नैवेद्य आरती असते, संध्याकाळी 6:30 नैवेद्य आरती असते. अशा प्रकारे त्रिकाळ आरत्या असतात आणि जसे जसे उपक्रम असतील तशा सेवा घडतात. आपल्याला जर आपल्या काही अडचणी मांडायच्या असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील वैयक्तिक दृष्टीवर, तर गुरुवार आणि रविवार आपल्याकडे सकाळी 11 ते आणि दुपारी 4 ते 6 त्याच्यावर मार्गदर्शन मिळतं. आणि ते आपल्या इथे सगळं पूर्ण विनामूल्य मार्गदर्शन असतं. त्यासाठी आपण काही असं करत नाही. फक्त भक्तांना आणि विनंती आहे की त्यांनी, भक्त असो नास्तिक असो कोणीही असो, त्यांनी येऊन एकदा त्या केंद्राला भेट द्यावी. म्हणजे स्वामी केंद्राला भेट देणं महत्वाचं का, तर तिथे स्वामी आहेत. स्वामींचा दृष्टिकोन आपल्यावर पडेल. स्वामी आपल्याला बुद्धिमत्ता देतील आणि आपल्या जीवनाची वाटचालीचं एक गाईड म्हणजे मार्गदर्शक म्हणून ते तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार आहेत. गुरुपौर्णिमेला आपण गुरुपूजन करतो, त्या दिवशी आपण स्वामींना गुरु करतो. त्याप्रमाणे तुम्ही कधीही आता म्हणजे येऊ शकतात आणि करू शकतात. ते आपल्या सर्वांचंच केंद्र आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन आणि प्रार्थना करेन की स्वामी कळायचे असतील तर तुम्ही स्वामींना अभ्यासू वृत्तीने, डोळस वृत्तीने आणि अनुभवाने स्वीकारा. स्वामी सांगतात, स्वामी ह्या सांगतात, स्वामी ते करतात, हे आहे, हे वाचन झालं. पण आपला आत्मा आणि तो परमात्मा ह्यांचं जेव्हा तुम्ही सांगड होईल, तो क्षण का केव्हा येईल, जेव्हा तुम्ही स्वामींचं काही सुरू कराल, सेवा सुरू कराल, मंत्र जप सुरू कराल किंवा त्यांचं चरित्र वाचायला घ्याल आणि प्रामाणिकपणे आत्मीयतेने हे जर तुम्ही स्वामींचं कुठेही, त्याच्यासाठी केंद्रात यायची गरज नाहीये, तुम्ही रस्त्यात, गाडीत, तुमच्या घरात, कुठेही, ऑफिसमध्ये जर तुम्ही स्वामींना आळवलं, स्वामींची मनापासून सेवा केली. म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की मला खूप जण विचारतात की ताई सेवा कधी करायची, सकाळी आम्हाला वेळ नसतो. पण मी सांगते की सेवा कधी करायची, जेव्हा आपलं मन शांत असेल. कारण जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपला आत्मा जागृत असतो. आणि सेवा ही फिजिकली न करता आपण अंतर्मनाने करायची असते, तेव्हा ती परमेश्वराशी जुळते. म्हणून सगळ्यांना प्रार्थना आहे, विनंती आहे की स्वामीमय व्हा, स्वामींच्या सेवेचा अभ्यास करा, डोळस वृत्तीने सगळ्या गोष्टी करा. जप असो, चरित्र असो, कीर्तन असो, भोजन असो, स्वामींचं हे खरं अभ्यासाने करा. कारण अंधश्रद्धा स्वामींना चालत नाही. अंधश्रद्धेने स्वामी तुम्हाला आळवता येणार नाही, हे मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छिते. आणि खरंच स्वामीमय व्हा. आपल्या जीवनात आनंदाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगते. श्री स्वामी. खरोखरच आज सौ विद्याताई गायकवाड यांनी आज आपल्याला एक जे मौलिक असं मार्गदर्शन केलंय
त्यातून मला असं वाटतं की स्वामी आपल्याला नक्कीच इथून पुढे डळसपणे बघता येतील आणि स्वामी सेवेत नक्कीच रममाण होण्याची इच्छा तरी निर्माण होईल. ताई, खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि स्वामींना एका खूप वेगळ्या प्रकारे आणि स्वतःच्या अनुभवांमधून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न केलाय. पण ताई, आम्हाला इथेच थांबायचं नाहीये. आम्हाला तुमच्याकडून स्वामींबद्दल अजूनही खूप काही ऐकायला आवडेल आणि नक्कीच पुढच्या भागात आपण परत एकदा भेटूयात, ज्यात तुम्ही आम्हाला स्वामींविषयी अधिक मार्गदर्शन कराल अशी मी आशा करते. आणि भक्तिगंधाच्या या भागात आज आपण इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.